महाराजांचा या ठिकाणी मोठा दणदणीत विजय झालेला आहे। गिरीश महाजन जामनेर मतदारसंघातून 7व्यांदा विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांचा पराभव केलाय। आम्ही मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ काय सांगणार? भाऊ 7व्यांदा आपण आपला गड राखलेला आहे, भाऊ काय सांगणार? भाऊ आज 7व्यांदा मी या मतदारसंघातून या ठिकाणी निवडून आलेलो आहे। आज 7व्यांदा मी या मतदारसंघातून सतत 7व्यांदा 95 पासून यावेळेला या ठिकाणी निवडून आलेलो आहे आणि आज मी निवडून आले। पण मला अतिशय आनंद असा आहे की या जिल्ह्यामधल्या सगळ्या 11च्या 11 जागा आम्ही या ठिकाणी कायम राखलेल्या आहेत। उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्या जागा 100% जागा युतीने या ठिकाणी कायम ठेवलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर आज विक्रमच झालेला आहे। म्हणजे विश्वासही बसत नाही कधी कधी, इतक्या मोठ्या मताधिक्याने मतदारांनी, जनतेने, आपल्या भगिनींनी आम्हाला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। विजयाचं श्रेय कोणाला देणार भाऊ? निश्चित जनतेला आहे, मतदारांना आहे, आपल्या भगिनींना आहे आणि आपल्या नेतृत्वाला आहे की त्यांनी अतिशय उत्तम असं नियोजन या ठिकाणी केलेलं होतं। राज्यात महायुतीच्या चांगल्या जागा आल्या, युतीच्या चांगल्या जागा म्हणजे विक्रम झाला या ठिकाणी। मला वाटतं इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला अपेक्षाही नव्हत्या, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा या ठिकाणी यावेळेला निवडून आलेल्या आहेत। मुख्यमंत्री कोण असणार भाऊ? मुख्यमंत्री आमची अपेक्षा आहे की देवेंद्रजीच या ठिकाणी मुख्यमंत्री राहिले पाहिजेत। साहजिक आहे, आपल्या येणाऱ्या जागा जर आपण बघितल्या तर किती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी मला प्रतिसाद दिलेला आहे। पण आमची अपेक्षा हीच राहणार आहे, देवेंद्रजी आमचे नेते आहेत, तेच मुख्यमंत्री झाले पाहिजे। विरोधकांकडून एक मोठं आव्हान या ठिकाणी आपल्याला देण्याचा प्रयत्न झाला होता, आपलेच कार्यकर्ते फोडून आपल्या विरोधात या ठिकाणी उभे करण्यात आले होते, मात्र 7व्यांदा गड राखताय। हा जामनेर मतदारसंघ आहे, हा माझा गड आहे, हा माझा मतदारसंघ, हा माझा परिवार आहे, हा परिवार आहे माझा। त्यामुळे इथे कोणी काही म्हटलं, काही केलं तर या मतदारसंघाला सुरू लागू शकत नाही आणि म्हणून 7व्यांदा सतत मी या ठिकाणी निवडून आलेलो आहे। नक्कीच मंत्री गिरीश महाजनांनी या ठिकाणी 7व्यांदा आपला गड राखलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। जुगल पाटील जय महाराष्ट्र, जळगाव।